आजी, तुला काय झालं? खरंच मंग्या म्हणतो ते बरोबर आहे. प्रांजल, चुकलंय ग तुझं काहीतरी. मीठ आणि मसाला कमी आहे. म्हणजे मी जिंकले. येस. काय ग प्रांजल, लक्ष कुठे होतं तुझं? प्रांजल, अगं ए बाळा, शांत हो, गप्प बस. अगं भाजीच तर चुकली आहे ना, त्यात काय एवढं? चूक प्रत्येकाकडून होते, कळलं? अगं माझे पण पदार्थ आधी बिघडायचे, विचार ना सगळ्यांना, हो की नाही? हो हो. मग नंतर हळूहळू मला जमायला लागलं, तशीच तुला सुद्धा सवय होईल. हा आई, तुम्ही सगळे इतके आनंदात होता आणि मी ही अशी भाजी केली. माझ्या हातून अशा चुका होत राहिल्या तर तुम्ही माझ्यावर चिडाल का? अगं वेडाबाई, आम्ही का चिडणार तुझ्यावर? आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे तुझ्याकडनं काही चूक होणारच नाही. शांत हो बघू. गप. बघा, इथे बायको एवढी चिडचिड करते तर नवरा त्याचं काहीच नाहीये. एका शब्दाने विचारत नाहीये की बाई तू का चिडलीयस. अगं कसं विचारणार ना बिचारा नवरा, कारण या बिचाऱ्या नवऱ्याची बायको त्याच्याशी बोलत नाहीये, तिने आबोला धरलाय. त्यामुळे मी काही प्रश्न विचारला किंवा काही विचारलं ना तुला तरी त्याचं उत्तर मला मिळणारच नाहीये ना. पण एकदा विचारायला काय हरकत आहे ना? बरं ठीक आहे, नाही मला माहिती आहे की तू आज जिंकलेली आहेस, तुला सिनेमाला घेऊन जायचंय. बर, मला वेळ मिळाला ना की मी तुला सिनेमाला घेऊन जाईल, ठीक आहे? काय अगं आता मी म्हटलंय ना तुला सिनेमाला घेऊन जातो म्हणून, मग कशाला चिडतेस? ही चिडचिड त्यासाठी चाललेली नाहीये. एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्याचे एवढे पैसे मिळणार आहेत, पण त्याचा आपल्याला काहीच फायदा नाहीये. म्हणजे मागच्या वेळेला मिळालेले पैसे त्या कर्जवाल्याला दिले. आता या वेळेला मिळणारे पैसे तुम्ही सासूबाईंच्या पुस्तकासाठी खर्च करणार आहात. ते काही नाही, आपल्याला काही हौसमौस आहे का नाही? कुठे जाणं नाही, नवीन कपडे घेणं नाही. या वयात आजी आजोबा काश्मीरला जाऊन आले आणि आपण साधा माथेरानला जायचं म्हणलं तर हजारदा विचार करायला लागतो. बरं, मग आता आपण काय करायचं? आपण नाही, तू. मी? हो, तूच ते काय ते पुस्तकांसाठी पैसे देईन म्हणून शब्द दिलायस ना, तो मागे घ्यायचा आणि सगळे पैसे आपल्याकडे घ्यायचे. आणि काय करायचं? त्या पैशातून ना आपण मस्त दुबईला जाऊन यायचं. अरे बापरे, एकदम दुबईला? हो, मला जायचंय दुबईला. पासपोर्ट पण काढणार आहे मी. ते काही नाही. हा, तू उद्याच्या उद्या सगळ्या घरच्यांना सांगायचेस की 2 महिन्यानंतर आम्ही दुबईला जाणार आहे म्हणून. आणि सासूबाईंच्या पुस्तकाला पैसे वगैरे द्यायला आम्हाला जमणार नाही. ऋता, तू माझं थोडं ऐकून घेशील? बोल तू, ऐकेन, पण त्याचा फारसा परिणाम होईल असं काही वाटत नाहीये. आणि आता दुबईला जाईपर्यंत आपला अबोला पुन्हा सुरू झालेला आहे. ऐक, अगं किती विश्वास आहे याचा माझ्यावर. उद्या सकाळी मम्माने सगळं सांगितल्यावर त्याला असं तर नाही ना वाटणार की मी याचा विश्वासघात केला म्हणून. मला तुझ्यापासून
खरंच काही लपवायचं नव्हतं रे, पण माझा नाईलाज झाला होता. बाबांना मी शब्द दिला होता म्हणून नाही सांगितलं रे मी तुला. प्लीज मला समजून घेशील ना रे? बाबा यायची वेळ झाली. काय करावं? त्यांना आधीच या सगळ्याची कल्पना द्यावी का? नाहीतर अचानक मम्मा त्यांच्या समोर उभी राहिली आणि तिने घरच्यांना सगळं सांगितलं तर त्यांना पण तो धक्का सहन होणार नाही. नाही, त्यांना सगळं सांगायला हवं, म्हणजे ते तरी काहीतरी मार्ग काढतील. हाँ बस 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 हेलो काय झालं प्रांजल, तू जागी कशी काय?
बाबा मी तुमचीच वाट बघत होते. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रांजल, अगं रडतेस का तू? राया काही बोलला का? मग दुसरं कोणी काही बोललंय का? मम्मा. काय बोलल्या त्या? काल काहीच बोलली नाही, पण ती आज बोलणार आहे. काय बोलणार आहेत त्या? ती आज परत इथे येणार आहे आणि तुम्ही मम्मा पप्पांकडून पैसे घेतलेत हे तुमच्या समोर ती सगळ्या घरात त्यांना सांगणार आहे. बाबा नाही 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 प्रांजल, नाही नाही, त्या त्या असं का करणार आहेत? बाबा, रायाने जे घर जावे होण्याचं नाटक केलं होतं ते मम्माला अजिबात आवडलेलं नाही आणि म्हणूनच तिने हा निर्णय घेतला. अगं पण मग तू त्यांना काही समजावून सांगितलं नाहीस का? बाबा, मी खूप प्रयत्न केले. मीच काय पप्पांनी सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती कोणाचंच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तिने ठरवलंच आहे की ती आता सगळ्यांना खरं काय ते सांगणार आहे. मग ठीक आहे ठीक आहे, मी जातो, मी परत येतच नाही घरी. बाबा, ती कालच सगळं सांगणार होती, पण तुम्ही आज येत आहे हे कळल्यावर ती बोलायची थांबली. ठीक आहे ना, मग मी अजून काही दिवस येतच नाही घरी. बाबा, असे किती दिवस तुम्ही बाहेर थांबणार? कधी ना कधी तुम्हाला घरी यावंच लागणार आहे ना. हा, कर्ज फिटेस तोपर्यंत ना मी येणारच नाही घरी. बाबा, त्या गोष्टीला खूप वेळ लागणार आहे. हे बघा, आता आपल्याला सगळ्याला सामोरं जायलाच पाहिजे. अगं काय सामोरं जायला हवं प्रांजल? घरच्यांना जेव्हा कळेल नाही सगळं तेव्हा ते फाडून खातील आपल्याला. बाबा, हे बघा, ऐका, आपल्या घरातले इतके वाईट नाहीयेत. आपण त्यांना सगळी परिस्थिती नीट समजावून सांगूयात, ते समजतील ना. बाबा, तुमचा नाईलाज होता म्हणून तुम्ही पप्पांकडून पैसे घेतले हे आपण त्यांना सांगूया, ते नाही चिडणार. आपण त्यांना समजावून सांगितल्यावर ते आपलं ऐकतील असं खरंच वाटतं तुला? दुसरा कुठलाच पर्याय नाहीये बाबा आपल्यापुढे. आपण मम्माला तर थांबवू नाही शकणार आहोत, आपण घरच्यांना समजावू ना बाबा. पण तुम्ही प्लीज कुठे जाऊ नका बाबा. जेव्हा घरच्या सगळ्यांना कळेल ना की हे सगळं मला माहिती होतं तेव्हा ते माझ्यावर चिडतील आणि तेव्हा मला तुमच्या आधाराची गरज आहे बाबा. प्रांजल, मला लवकर घरी यायला मिळालं म्हणून खरं तर आनंद झाला होता मला. पण आता असं वाटतंय की अजून काही दिवस थांबलो असतो तरी बरं झालं असतं. बाबा, जे काही होतं ना ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात. आता काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा ठेवूयात ना आपण सगळ्या घरच्यांना समजवूया, ते समजून घेतील. बाबा, आपलं घर फुटेल, आपल्यात भांडण होतील, असं काहीच होऊ द्यायचं नाही आपण. ठीक आहे, मी बोलतो तुझ्या मामाशी, पण त्यातून त्यांनी नाहीच ऐकलं तर मग काय, तू म्हणतेस तसं करूया आपण. प्रांजल, अगं माझी ना कोथिंबीर तेवढी चिरायची राहिली, दे ना पटकन चिरून मला.
कालिंदी. माधव कधी आला ग पहाटे? काहीतरी 5:30 वगैरे आलेत. हो ना. मला कळलंच नाही ग कधी आला ते. अहो मला पण नाही कळलं, म्हणजे खोलीत आलेत ना तेव्हाच मला कळलं. बहुतेक भाऊजींनी दारू घडलं त्यांच्यासाठी. नाही, मी दारू उघडलं. तू जागी होतीस तो आला तेव्हा? हो. मला पण ना रात्रभर झोप नाही ग लागली. का? काय झालं? तुम्हाला कसला त्रास होतोय का? त्रास म्हणजे काय, तुझे सासरे बुवा रात्रभर घोरत होते. हल्ली हे असंच चालू असतं. तरी मी अधूनमधून त्यांना जागं करते हा. पण कसतं काय, माझ्या झोपेचं खोबरं. मधून मधून पाय झाडतात, गुडघे दुखतात ग त्यांचे. मला वाटतं त्यांच्या गुडघ्याचं आता ऑपरेशन करावं लागणार. अहो मग सांगा ना यांना. अगं सांगितलं मी त्यांना, म्हटलं आपण माधवला सांगू, मंग्याला सांगू एखादा चांगला डॉक्टर बघायला. हो. पण नको म्हणतात. म्हणतात डोक्यावरचं एकदा कर्ज उतरू दे, मग बघू. काय ग कालिंदी, मी माधवला संत्र्याची बर्फी आणायला सांगितली होती नागपूरहून. आणली का ग त्यांनी? नाही आणली त्यांनी. इथे सगळं मिळतं, मग उगाच कशाला ओझं वागवायचं असं म्हणाले ते मला. आईनं प्रेमानं अर्धा किलो संत्र्याची बर्फी आणायला सांगितली तर ते त्याला जड झालं. मी ना काही बोलले नाही त्यांना. त्यांचा मूड जरा ना बदललेला दिसत होता मला. मला वाटतं तिथे ना नागपूरला ऑफिस मधल्या लोकांशी, नाहीतर ना येताना रिक्षावाल्याशी नक्की वाजलं असणार त्यांचं. झोप नाही झाली कसे चिडचिडे होतात ना ते. त्यांचा मूड जरा नॉर्मल झाला ना की मग विचारते मी त्यांना. हा, पण आता झोपलाय का जरा शांत? अहो कसलं काय, मी उठले ना तर छताकडे टक लावून बघत होते. मी उठले हे कळल्याबरोबर लगेच डोळे मिटून घेतले. तरी मी त्यांना विचारलं, तुमच्यासाठी चहा आणू का, मला झोपायचं नाही का, असा उलट मलाच प्रश्न विचारला. नागपुरात काय घडलंय ना ते त्यांचं त्यांनाच माहित. आता कदाचित झोपले असते. चहा. थांब प्रांजल. काल रात्रभर झोपली नव्हतीस का? अरे झोपले होते ना, मग मला पहाटे पहाटे झोप लागली. पण का असं का विचारतोस? तुझे डोळेच सांगतायत की तुझी झोप झाली नाही म्हणून. मला साधारण 4:45च्या दरम्यान जाग आली होती, तेव्हा तू इथे नव्हतीस. कुठे बाहेर गेली होतीस का? अरे हो, तेव्हाच तर झोप लागली नव्हती ना मला. मग बाबा याची वेळ झाली होती, म्हटलं त्यांची वाट बघत थांबाव. त्यांनी बेल वाजवल्यावरती सगळ्यांना उगाच जाग येईल ना, म्हणजे त्यांची झोपमोड होईल म्हणून. झोपमोड होईल म्हणून गेली होतीस का त्यांच्याशी काही बोलायचं होतं म्हणून गेली होतीस? अरे नाश्त्याची काही तयारीच झाली नाहीये. चहा द्यायला गेली आणि परत आलीच नाही असं वाटायला नको ना. मी आलीच. ही प्रत्येक वेळेला मला उत्तर द्यायचं का टाळते? काही लपवत तर नाही ना ही माझ्यापासून? आई, अगं बाबा आलेत ना पहाटे. हो आहेत ना. मग नाश्त्याला नाही आला तो? त्यांची झोप नाही झाली म्हणून झोपलेत खोली.
ये रे, बस. गुड मॉर्निंग राया. गुड मॉर्निंग. बरं झालं राया तू आलास. सांग तुझ्या भावाला काल आमचं काय ठरलंय ना ते सांग म्हणाव सगळ्यांना. अरे बापरे, अजून तुमचा अबोला चालूच आहे का? मी त्याच्याशी बोलणार नाहीये ना हे ठरलंय आमचं. बायकोपासून लप्पाछप्पी केली की काय शिक्षा मिळते कळू दे त्याला. म्हणजे काल तुम्ही जे ठरवलं ते न बोलताच ठरवलं की काय? दमशेराज वगैरे खेळत होता का तुम्ही? मनवे. अरे तसं नाही ग, दोघांचं ठरलंय म्हणजे काय, तिनं सांगितलं असणार आणि यांनी मान डोलवली असणार. असं काही नाही प्लीज. 2 मिनिटासाठी तिने अबोला सोडला होता आणि तिने तिचा डिसिजन सांगितला आणि मी काही उत्तर देण्याच्या आतच तिने परत अबोला धरला. अरे मग तुमचं काय ठरलंय ते तरी सांगा आता. तिचं ठरलंय ना मग तीच सांगेल. सांग ग. वहिनी अगं सांग ना, तुमचं नक्की काय ठरलंय काल रात्री? सांगते. हा. आम्ही या नवीन ऑर्डरचे पैसे मिळाले ना की त्याच्या प्रॉफिट मधनं दुबईला द्यायचं ठरवलं. बाई 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 बाई, कोण चाललंय दुबईला?